ओके, सो वेलकम बॅक टू पॅन्थरी आहे. तर या पार्ट 9मध्ये आपण बेसिकली पुढचा टॉपिक कवर करणार आहोत. तर जे लोक नवीन आहेत त्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपण या सिरीजमध्ये पायथन इन मराठी हा कवर करत आहोत स्क्रॅचपासनं. आणि ही फाईल आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, ज्यामध्ये आपण ज्युपिटरपासनं स्टार्टिंगपासनं काय बेसिक फंक्शन्स शिकलो, इसेन्शियल ऑफ पायथन जे डेटा सायन्ससाठी रिक्वायर्ड आहेत ते सगळं मी कवर केलेलं आहे. आणि आजच्या या पार्ट 9मध्ये पार्ट 9मध्ये आपण पुढचा टॉपिक कवर करणार आहोत, जो की आहे डिक्शनरी. तर जे डेटा स्ट्रक्चर होते, तर ते डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण लिस्ट 7मध्ये कवर केलं होतं, 8मध्ये टपल आणि सेट्स कवर केलं होतं. मात्र डिक्शनरी होऊ शकला नाही कारण व्हिडिओ खूप लांब झाला होता. तर तो डिक्शनरी आपण या पार्ट 9मध्ये आज कवर करूया. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिले मी आपली नोटबुकमधलं पायथनचं पेज ओपन करणार. ओके, सो आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की डेटा स्ट्रक्चर जो असतो विच इज अ फॉर्म, ज्यामध्ये आपण ऑर्गनाईज, स्टोअर आणि प्रोसेस करतो डेटाला. ओके, आणि हे जनरली डेटा स्ट्रक्चर डेटाला ऑर्गनाईज करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी आणि त्याला रिट्राईव्ह करण्यासाठी, त्याला चेंजेस करण्यासाठी त्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चर्स यूज करतो. ज्यामध्ये आपले 4 टाईप्स होते: लिस्ट, टपल्स, डिक्शनरी आणि सेट. ओके, ज्यामध्ये आपण लिस्ट शिकलेलो आहोत, टपल शिकलेला आहोत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, सेट शिकलेला आहोत आणि जो राहिलेला लास्ट बट नॉट लिस्ट जो टॉपिक आहे तो आहे डिक्शनरी. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मी याला ॲज अ हेडिंग कन्वर्ट करणार सगळ्यात अगोदर. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिक्शनरी. ओके, I will put it as a bit smaller subheading. ओके, सो डिक्शनरी हा शब्द ऐकताच आपल्या डोक्यात येते की असा एक टर्म आहे डिक्शनरी. अशी एक बेसिकली बुक आहे किंवा आपण काय म्हणू शकतो, लाईक डेटा स्टोरिंग प्लॅटफॉर्म आहे डिक्शनरी, ज्यामध्ये आपण जनरली लँग्वेजेस स्टोअर करण्यासाठी यूज करतो. करेक्ट, डिक्शनरी आपण बघितली असेल, इंग्लिश डिक्शनरी बुक असते, मराठीची डिक्शनरी बुक असते. त्याचप्रकारे आपल्या डेटाची सुद्धा एक डिक्शनरी बुक असते, ज्यामध्ये आपण डिक्शनरी स्वतःची नवीन डिक्शनरी क्रिएट करून आपण त्यामध्ये डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. आणि याची डेफिनेशनबद्दल सांगायचं झालं तर डिक्शनरी इज म्युटेबल डेटा टाईप इन पायथन. ओके, आणि डिक्शनरीला आपण इंटरचेंज करू शकतो. ज्या प्रकारे आपण सेटमध्ये एकदा डिफाईन केल्यावर आपण त्याला रिप्लेस करू शकतो, त्याला चेंज करू शकतो एखाद्या एलिमेंटला, एखादा एलिमेंट डिलीट करू शकतो, एखादा एलिमेंट ॲड करू शकतो सेट किंवा लिस्टमध्ये जे आपण केलं. त्याचप्रकारे आपण डिक्शनरीमध्ये सुद्धा चेंजेस, नेसेसरी चेंजेस टाईम टू टाईम आपण करत राहू शकतो. ओके, आणि डिक्शनरी हा म्युटेबल डेटा टाईप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट इज बेसिकली कलेक्शन ऑफ की व्हॅल्यूज अँड व्हॅल्यूज, key values and values value pairs separated by colon. Okay, colon and enclosed by curly bracket. Okay, आणि डिक्शनरीमध्ये काय असतं तर बेसिकली डिक्शनरी कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, की व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज. ओके, जे आपण पुढे डिक्शनरी क्रिएट करू तेव्हा तुमच्या लक्षात येऊनच जाईल. ओके, सर बेसिकली डिक्शनरी हा की व्हॅल्यू आणि व्हॅल्यूजचा पेअर असतो, ज्याला आपण कोलननी सेपरेट करतो. की व्हॅल्यू आणि व्हॅल्यूला कोलन देऊन सेपरेट करतो आणि याला कर्ली ब्रेसेस देऊन याला कम्प्लीट एक डिक्शनरी बनवतो. ओके, सो बेसिकली डिक्शनरी क्रिएट करताना आपल्याला यामध्ये कर्ली ब्रॅकेट यूज करायचा आहे. आणि थर्ड जो पॉईंट आहे डिक्शनरीमधला, जो आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे, तो आहे डुप्लिकेट आयटम्स, डुप्लिकेट व्हॅल्यूज और आयटम्स लेट्स से आर अलाउड इन डिक्शनरी. ओके, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ज्यामध्ये आपण सेट कव्हर केलं होतं. त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज अवेलेबल किंवा आपण यूज करू शकत नव्हतो, पण डिक्शनरीमध्ये आपण डुप्लिकेट व्हॅल्यूज यूज करू शकतो. ओके, सो बेसिकली डिक्शनरीचे हे 3 बेसिक पॉईंट्स आहेत जे रिमेंबर
तुम्ही ठेवा. ओके, सो नेक्स्ट आहे. सो फर्स्टली आपण सगळ्यात पहिले शिकणार आहोत की हाऊ टू क्रिएट अ डिक्शनरी, राईट. हाऊ टू क्रिएट डिक्शनरी. मी जे आपण लास्ट टॉपिक कवर केले होते ते सगळे पण आपण त्या पर्टिक्युलर लिस्ट सेट और टपल क्रिएशनपासून स्टार्ट केलं होतं. तर इथे पण आपण बेसिकली डिक्शनरीज क्रिएशनपासूनच आपलं टॉपिक स्टार्ट करूया. ओके, तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, डिक्शनरी इज अ कॉम्बिनेशन ऑफ की व्हॅल्यूज अँड व्हॅल्यूज, राईट, सेपरेटेड बाय कोलन्स. कोलननी सेपरेट झालेले व्हॅल्यू आणि की व्हॅल्यू असतात, ज्याला आपण कर्ली ब्रेसेसमध्ये ठेवतो. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ होते की प्रत्येक व्हॅल्यूला एक की व्हॅल्यू असते. ओके, सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करून दाखवणार आहे. डिक्शनरीचं नाव आपण काही पण घेऊ शकतो, ठेवू शकतो. नेक्स्ट आहे डिक्ट ठेवूया, DICT, डिक्ट ठेवूया. आणि इथे आपण एक एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करूया. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं, टपल सेट आणि लिस्टमध्ये काय होतं की आपण जेव्हा आपण एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल, एम्प्टी सेट क्रिएट करतो तेव्हा जेव्हा जनरली आपण ब्लँक ब्रॅकेट किंवा ब्लँक कर्ली ब्रॅकेट किंवा ब्लँक स्क्वेअर ब्रॅकेट यूज करत होतो, करेक्ट. आणि आपला सेट टपल किंवा लिस्ट आपली क्रिएट होऊन जात होती. पण डिक्शनरीमध्ये ब्लँक डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी आपल्याला DICT हा फंक्शन यूज करून नॉर्मल ब्रॅकेट लिहावं लागेल, तेव्हाच आपला ब्लँक डिक्शनरी क्रिएट होणार. ओके, सो बेसिकली ब्लँक डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी आपल्याला DICT हा फंक्शन लिहावं लागेल आणि समोर नॉर्मल ब्रॅकेट देऊन त्याच्या अंदर ब्लँक स्पेस ठेवावं लागेल, तेव्हा जाऊन ब्लँक डिक्शनरी क्रिएट होणार. ओके, आता मी पुन्हा एकदा चेक करून बघतो की डिक्शनरी माझी क्रिएट झालेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता ब्लँक डिक्शनरी क्रिएट झालेली आहे. आता ही ब्लँक डिक्शनरी आहे की नाही कसं चेक करायचं, तर मी एकदा इथे टाईपमध्ये याला चेक करून पाहू ही डिक्शनरी आहे की सेट आहे. तर आपण बघू शकता की हा सेट नाही, हा डिक्शनरी आहे. ओके, कारण आपण जेव्हा डिफाईन केलं होतं तेव्हा मी इथे DICT आणि ब्लँक स्पेस हे प्री डिफाईन्ड फंक्शन इथे मी यूज केले होते. तर हे तर झालं हाऊ टू क्रिएट ब्लँक डिक्शनरी. ओके, हे तर झालं हाऊ टू क्रिएट ब्लँक डिक्शनरी. आणि आता नेक्स्ट फर्दर स्टेपकडे आपण जाऊया, ज्यामध्ये आपण एक ॲक्च्युअल डिक्शनरी क्रिएट करूया. ओके, देन अगेन मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की डिक्शनरीमध्ये आपण फ्लोट पण घेऊ शकतो, आपण इंटिजर पण घेऊ शकतो आणि आपण स्ट्रिंग पण घेऊ शकतो. ओके, नंबर पण घेऊ शकतो, पॉईंटवाले नंबर पण घेऊ शकतो, म्हणजे फ्रॅक्शनचे व्हॅल्यूज जे असतात ते पण घेऊ शकतो, किंवा आपण एखादी स्ट्रिंग किंवा एखादा शब्द किंवा नाव हा पण आपण डिक्शनरीमध्ये यूज करू शकतो, जसं आपण टप्पल सेट किंवा लिस्टमध्ये बघितलं होतं. ओके, सो बेसिकली सगळ्यात पहिले मी एक नॉर्मल डिक्शनरी क्रिएट करणार, त्याचं नाव मी DICT घेतो. अजून DICT नाही घेऊ शकत कारण DICT प्री डिफाईन्ड फंक्शन आहे, करेक्ट, जो आपण इथे यूज केलेला होता. त्यामुळे तुम्ही असं नाव घ्याल तर ते आउटपुट चुकीचं येणार. DICT सोडून तुम्ही काही पण घेऊ शकता जो फंक्शन नसेल. ग्रीनमध्ये जो येत असेल त्याला आपण कधीही नेम ॲज अ यूज करू शकत नाही, तो चुकेल. ही गोष्ट मी तुम्हाला फर्स्ट या सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ओके, सेकंड या थर्डमध्ये. त्यामुळे इथे नॉर्मल एखादा नाव घेणार, जसं इथे बघा आपण कॅपिटल स्पेस यूज केलं होतं, कॅपिटल D मध्ये, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आला. ओके, पण मी स्मॉल d लिहीन तर प्रॉब्लेम येईल, त्यामुळे वेगळंच काहीतरी नाव घेईन. लेट्स से आपण नॉर्मल D घेऊन घेऊ, ठीक आहे, सिम्प्लिसिटीसाठी. आता मी तुम्हाला काय म्हटलं, डिक्शनरी क्रिएट करायसाठी ही डेफिनेशन बघा. डिक्शनरी इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यूज अँड व्हॅल्यूज पेयर्स सेपरेटेड बाय कोलन अँड एनक्लोज बाय कर्ली ब्रॅकेट. ओके, एनक्लोज बाय कर्ली ब्रॅकेट म्हणजेच डिक्शनरी ही कर्ली ब्रॅकेटमध्ये येणार, अनलेस हा ब्लँक डिक्शनरी नसेल तर, जे नॉर्मल आपण असं लिहितो. ओके, कर्ली ब्रॅकेटमध्ये येणार आणि कर्ली ब्रॅकेटच्या आत सगळ्यात पहिले त्याची की व्हॅल्यू राहील, म्हणजेच इंडेक्स लोकेशनचं नाव. ओके, इंडेक्स लोकेशनचं नाव, इंडेक्स लोकेशन ॲक्च्युअल इंडेक्स लोकेशन नाही, इंडेक्स लोकेशनचं नाव. ओके, म्हणजे लोकेशनचं नाव. जसं इथे मी देईन 1. ओके, ही झाली याची की व्हॅल्यू आणि की व्हॅल्यूला मी देईन एक व्हॅल्यू. ओके, सो कोलन यूज केलं, जे आपण इथे लिहिलं होतं कोलन यूज केलं. कोलनच्या जागी दुसरं एखादा तुम्ही इक्वल्स टू वगैरे काही यूज कराल इथे तर ते चुकीचं येईल. डिक्शनरीमध्ये जनरली फक्त कोलन यूज होतं.
ओके. तर व्हॅल्यू की व्हॅल्यू मी इथे ॲज अ 1 यूज केलेली आहे. ए पण करू शकतो, कोणताही नाव यूज करू शकत होतो इथं. ओके, पण मी सिम्प्लिसिटी 1 लिहिलं आहे. ही झाली की व्हॅल्यू, आणि की व्हॅल्यूला आपण एक व्हॅल्यू डिफाईन करूया. ओके, तर व्हॅल्यू मी इथे एक स्ट्रिंग घेतो. स्ट्रिंग नाव आल्याबरोबर एक गोष्ट तर कळली असेल की हे स्क्वेअर आपलं इन्व्हर्टेड ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल स्ट्रिंग. ओके, सो 1. ओके, सो 1 ही माझी की व्हॅल्यू झाली, आणि 1 ही माझी की व्हॅल्यू झाली, आणि स्ट्रिंग 1 ही माझी व्हॅल्यू झाली. तर हा झाला एक एलिमेंट डिक्शनरीचा. ओके, तर हा कंप्लीट झाला माझा फर्स्ट एलिमेंट डिक्शनरीचा. ओके. ओके, आता नेक्स्ट एलिमेंट डिफाईन करू. त्यासाठी मी कॉमा देणार. ओके, आता नेक्स्ट एलिमेंटसाठी पण मला एक की व्हॅल्यू द्यावी लागेल. ओके, आता असं काही पेअरने देण्याची काही जरूरत नाही आहे. फर्स्ट आहे तर सेकंड दुसराच दिला पाहिजे, मग कोणतंही घेऊ शकतो. जसं मी 9 घेईन. ओके, 9 घेईन. हे 9 याच्यासाठी मी घेतो की तुम्हाला कळलं पाहिजे की आपण रँडम कोणती पण व्हॅल्यू की ॲज अ की व्हॅल्यू, आणि रँडम कोणता पण नंबर ॲज अ की नंबर यूज करू शकतो. ओके, सो मी इथं 9 घेतलं, परत एकदा कोलन, आणि इथे आपल्याला टाकायची व्हॅल्यू. आता सेकंड आता मी फ्लोट घेईन एखादा. फ्लोट हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये यूज केला जात नाही, नॉर्मली यूज केला जातो, त्यामुळे मी इन्व्हर्टेड कॉमा नाही देणार. 7.8. ओके, हा झाला फ्लोट. ओके, ही झाली आपली सेकंड डिक्शनरीची व्हॅल्यू. ओके, आता थर्ड डिक्शनरीची व्हॅल्यू डिफाईन करूया. ओके, पुन्हा एकदा मला इथे की व्हॅल्यू द्यावी लागेल. मी पुन्हाच तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो की जेव्हा पण आपण की व्हॅल्यू लिहितो तेव्हा तो नंबर इंटिजरस असणे गरजेचं नाही आहे. फ्लोट पण असू शकतो किंवा काय म्हणतो स्ट्रिंग पण असू शकतो. ओके, तर मी इथं की व्हॅल्यू फ्लोट घेणार एखादा. इथे घेऊया 6.5. ही झाली की व्हॅल्यू, कोलन, आणि इथे पुन्हा एकदा याची व्हॅल्यू ॲज अ स्ट्रिंग डिफाईन करू. इथे 2 लिहूया. ओके, आणि याला शिफ्ट एंटर करून रन करतो आणि चेक करून बघतो इथे खाली की ही व्हॅल्यू डिफाईन झालेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता डी नावाची डिक्शनरी आपली सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. यामध्ये जो फर्स्ट एलिमेंट आहे तो आहे 1, ज्याची की व्हॅल्यू 1 आहे. ओके, नॉर्मल 1. सेकंड जो एलिमेंट आहे तो आहे फ्लोट 7.8, आणि त्याची की व्हॅल्यू आपण ही 9 ठेवली होती, जो इंटिजर होता. थर्ड की व्हॅल्यू आपली 2 स्ट्रिंग होता एक, जो की 2 होता, आणि त्याची की इंडेक्स नंबर आपण की व्हॅल्यूचा नंबर 6.5 हा एक फ्लोट यूज केलेला होता. याच प्रकारे याची की व्हॅल्यूज आणि हे या दोघांचा एक पेअर राहील. ओके, हा कंप्लीट पेअर बनून एक इंटिजर बनेल डिक्शनरीमध्ये. ओके, सो आय होप तुम्हाला हाऊ टू क्रिएट अ डिक्शनरी समजलं असेल. आपण पुन्हा एकदा डिक्शनरी क्रिएट करून बघूया. वेगळं काही नाव घेऊ, कॅपिटल ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके, सगळ्यात पहिले की नंबर, डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी की व्हॅल्यू. ओके, की व्हॅल्यू एखादा नंबर, सिम्प्लिसिटीसाठी एक युनिफॉर्म आपण की नंबर घेऊया. ओके, सिम्प्लिसिटीसाठी आणि अंडरस्टँड इझिली करण्यासाठी. त्यामुळे मी इथे सगळ्यात पहिले 1 पासून चालू करणार सिम्प्लिसिटीसाठी, कोलन. ओके, आणि की व्हॅल्यू आपण इथे डिफाईन करूया, लेट्स से 1. ओके, पुन्हा एकदा कॉमा, हे झालं आपलं फर्स्ट एलिमेंट. सेकंड की व्हॅल्यू आपली डिफाईन करूया 2, आणि याला व्हॅल्यू देणार मी स्ट्रिंग देणार आणि 2 लिहूया. ओके, थर्ड पुन्हा हा झाला सेकंड एलिमेंट. थर्ड पुन्हा एक थर्ड एलिमेंट डिफाईन करूया, त्याची की व्हॅल्यू मी 3 देईन, कोलन देईन, आणि याला मी पेअर करीन एक पुन्हा एकदा इंटिजरसोबत, ज्याचं नाव आहे 3. ओके, अजून एक आपण एलिमेंट ठेवूया इथे, ज्याची की व्हॅल्यू मी 4 घेतो. ओके, आता युनिफॉर्मच चालवतो, तर युनिफॉर्मच चालू देऊ. ओके, पुन्हा एकदा कोलन देईन की व्हॅल्यूसाठी, आणि 4th नंबरवर मी डिफाईन करीन स्ट्रिंग, ज्याचं नाव आहे 4. ओके, आणि याला मी शिफ्ट एंटर करून रन करणार. पुन्हा एकदा चेक करून बघीन की हा रन झालेला आहे की नाही, आणि तुम्ही इथे बघू शकता की सक्सेसफुली एक स्ट्रिंग आपली इथे क्रिएट झालेली आहे. ओके, डिक्शनरी आपली इथे क्रिएट झालेली आहे. ओके, सो जी आपण ही डेफिनेशन बघितली होती, ज्याच्यानुसार डिक्शनरी ही कर्ली ब्रेसेसमध्ये अरेंज केलेला एक डेटा असतो, ज्यामध्ये एक की व्हॅल्यू असते आणि एक व्हॅल्यू असते, त्यानुसार दिस इज करेक्ट. ओके, आणि यालाच म्हणतात आपण डिक्शनरी. ओके, सो जे आपण बेसिक 3 टाईप्स बघत होतो आत्तापर्यंत, फ्लोट,
फ्लोट यूज करू शकतो, जसं इथे 6.5, 8.7.8 ह्या अशा व्हॅल्यूज आपण डिक्शनरीमध्ये यूज करू शकतो जे आपण केल्यात. स्ट्रिंग यूज करू शकतो, जसं 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, जे आपण इन्व्हर्टेड ब्रॅकेटमध्ये टाकून इथे डिक्शनरी मी यूज करू शकतो जे आपण केलं आहेत. त्यानंतर आपण इंटिजर पण यूज करू शकतो जे आपण इथे खूपदा यूज केलं आहे. 1 झालं, 9 झालं, 3 झालं, 4 झालं, किंवा इकडे पण खाली 3, 2. सो हे आपण सगळ्यांनी यूज केलेले आहेत. सो बेसिकली हे सगळे एक मिक्स डिक्शनरी होती. ओके, सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, हाऊ टू क्रिएट डिक्शनरी. ओके, मी ते रँडम व्हॅल्यूज याच्यासाठी घेतले होते की तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कोणताही एलिमेंट केव्हा आपण कोणत्याही डिक्शनरीमध्ये यूज करू शकतो. स्ट्रिंग पण यूज करू शकतो, नॉर्मल इंटिजर पण यूज करू शकतो, आणि फ्लोट पण यूज करू शकतो. ओके, सो हे झालं हाऊ टू क्रिएट अ डिक्शनरी. ओके, आता आपण पुन्हा समोर बढूया. ओके, सो आता सेकंड कन्सेप्ट जो येतो तो म्हणजे आता आपण एक डिफाईन तर केली एक डिक्शनरी. जसं आपण पुन्हा एकदा एक एक्सेस करून पाहूया. ए नावाची एक डिक्शनरी आपण डिफाईन केली थोड्या वेळ पहिले इथे. ओके, पुन्हा एकदा याला चेक करू. ए लिहू, शिफ्ट एंटर. बघू शकता आपल्या डिक्शनरी सक्सेसफुली आता ही सिस्टीममध्ये आहे. ओके, आता आपण याच्यावर काही ऑपरेशन्स करून पाहूया. ओके, आता तुम्हाला कोणी म्हटलं की तुमची जी डिक्शनरी आहे यातले फक्त की व्हॅल्यूज, ओके, की व्हॅल्यूज मला की नंबर्स मला प्रेझेंट करा. ओके, तर तुम्ही की डिक्शनरीचे कीज प्रेझेंट करण्यासाठी कोणता फंक्शन यूज कराल, तो म्हणजे डिक्शनरीचं नाव लिहाल विच इज ए, फुल स्टॉप द्याल, त्यानंतर लिहाल कीज आणि ब्रॅकेट, ब्लँक ब्रॅकेट. ओके, आणि याला शिफ्ट एंटर कराल तर तुम्ही बघू शकता की तुमचा जो डिक्ट की आहे हे तुम्हाला सक्सेसफुली तुमच्याकडे प्रेझेंट झालेले आहे. ओके, सो बेसिकली आपण डिक्ट कीज हा फाइंड करण्यासाठी कीज हा फंक्शन यूज करतो. आणि ब्रॅकेट, नॉर्मल ब्रॅकेट हा नेहमी ब्लँक असला पाहिजे, यामध्ये कोणताही नंबर टाकायचा नाही. हा नंबर तुम्ही टाकाल तेव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे डिक्ट कीज प्रेझेंट होतील. ओके, जसं 1. ओके, सो अगर तुम्ही हे टाकाल तर हे तसंच एरर येणार जसं मी सांगितलं होतं, म्हणून तुम्ही जनरली याला ब्लँकच ठेवा. ओके, सो बेसिकली हा फंक्शन आपण डिक्ट कीज फाइंड करण्यासाठी यूज करतो. ओके, आणि याच प्रकारे ज्या प्रकारे आपण कीज बघितलं त्याच प्रकारे तुम्हाला कोणी म्हटलं की या डिक्शनरीमधले फक्त तुम्ही व्हॅल्यूज प्रेझेंट करा, त्यावेळेस तुम्ही सिमिलरली डिक्शनरीचं नाव लिहाल, फुल स्टॉप द्याल आणि व्हॅल्यूज असं लिहाल आणि ब्लँक ब्रॅकेट इथे लिहाल आणि शिफ्ट एंटर कराल तर तुम्ही बघू शकता डिक्शनरीचे व्हॅल्यूज तुम्हाला आउटपुटमध्ये मिळाले आहेत. डिक्शनरीचे व्हॅल्यूज म्हणजे काय, हे जे कोलन नंतर आपण लिहितो, आणि डिक्शनरीचे कीज म्हणजे काय, नंबर्स जे आपण कोलनच्या अगोदर लिहितो. तर तुम्ही इथं बघू शकता डिक्शनरीचे कीज सक्सेसफुली तुम्हाला मिळालेले आहेत आणि डिक्शनरीचे व्हॅल्यूज पण इथे तुम्हाला सक्सेसफुली मिळालेले आहेत. ओके, सो कीज झालं फाइंड करता आलं जे आपण इथे केलं. डिक्शनरीमधले कोणत्याही डिक्शनरीमधले व्हॅल्यूज कसे फाइंड करायचे, कोणत्याही डिक्शनरीमधले सेपरेटली ते कसं आणू शकतो फंक्शन थ्रू, ते आपण इथे बघितलं. आता नेक्स्ट जो आहे आयटम्स. आयटम म्हणजे का, की आणि व्हॅल्यू याचं कॉम्बिनेशन म्हणजे बेसिकली आयटम असते. ओके, सो आयटम अगर तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर कसं कराल, बेसिक आणि खूप सोपं आहे. बेसिकली आपण जे कीजमध्ये केलं, जे व्हॅल्यूजमध्ये केलं तेच करायचं आहे. फक्त इथे कीज आणि व्हॅल्यूजच्या की आयटम्स लिहायचं आहे आणि वापस परत एकदा ब्लँक ब्रॅकेट. आणि तुम्ही इथे बघू शकता कॉम्बिनेशन ऑफ कीज आणि व्हॅल्यूज म्हणजे जो बेसिकली तुमचा एक कंप्लीट एलिमेंट होता तो इथे तुम्हाला प्रेझेंट झालेला आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल की प्री डिफाईन किंवा आपण केलेल्या डिफाईन डिक्शनरीमधले सेपरेट कीज किंवा सेपरेट व्हॅल्यूज किंवा सेपरेट आयटम्स कसे फाइंड करायचे. ओके, सो या फंक्शन थ्रू तुम्ही कोणत्याही डिक्शनरीमधले स्वतः क्रिएट केलेल्या कीज, व्हॅल्यूज किंवा आयटम्स सेपरेट आउट करू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळला असेल. सो नेक्स्ट जो आपण कन्सेप्ट बघणार आहोत तो आहे इंडेक्सिंग इन डिक्शनरी. ओके, इंडेक्सिंग इन डिक्शनरी. सो इंडेक्सिंग इन डिक्शनरी आता पुन्हा एकदा आपण परत एकदा डिक्शनरी एचाच वापर करूया इंडेक्स नंबर्स कसे फाइंड करायचे ते बघण्यासाठी. तर आपण हे जे लिस्टमध्ये केलं होतं
जे सेटमध्ये केलं होतं, जे टपलमध्ये केलं होतं, तेच आपल्याला इथे करायचं आहे, जे आपण आत्तापर्यंत करत आलो होतो इंडेक्सिंगसाठी. बेसिकली इंडेक्सिंग म्हणजे इंडेक्स नंबर, इंडेक्स व्हॅल्यू, इंडेक्स नंबरची रिस्पेक्ट टू इंडेक्स व्हॅल्यूचा आउटपुट आपल्याला प्रेझेंट करणे, ते म्हणजे इंडेक्सिंग. ओके. सो आता मला कोणी म्हटलं की तुम्हाला फर्स्ट एलिमेंट, आता या डिक्शनरीमधला फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, 1:1. ओके, 1:1 हा डिक्शनरीचा आउटपुट मला इथे प्रिंट करा. ओके. सो यासाठी मी काय करणार, एक सेकंड. ओके. सो यस, आपण इंडेक्सिंगवर होतो. तर इंडेक्सिंगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की इंडेक्स नंबरच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज फाईंड करण्यासाठी आपण इंडेक्सिंग यूज करतो. तर त्यामध्ये सगळा जो फर्स्ट एलिमेंट आहे, समजा डिक्शनरीमधला जो फर्स्ट एलिमेंट आहे तो आहे 1:1. ओके, 1:1. तो मला फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करणार. ओके. सो बेसिकली मी सगळ्यात पहिले डिक्शनरीचा नाव जो राहील, ओके, सो फर्स्ट एलिमेंट इथला 1:1 आहे. तर हे फाइंड करण्यासाठी सिम्पली आपण तेच करतो. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, तसं एक टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे व्हिडिओ रिपीट झाला असेल. मी पॉज करून रिप्ले केलं होतं याला. ओके. सो फर्स्ट एलिमेंट फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात पहिले डिक्शनरीचं नाव लिहू, विच इज ए. ओके. आणि आपण इंडेक्सिंगसाठी कोणता ब्रॅकेट यूज करतो, स्क्वेअर ब्रॅकेट, जो मी लिहिणार. आणि फर्स्ट एलिमेंटचा इंडेक्स नंबर, आता इथे आता तुम्ही टपल किंवा सेट किंवा लिस्ट याच्या हिशोबाने आपण अगर फर्स्ट एलिमेंट आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण इथे सिम्पली इथे 0 लिहितो. ओके. पण इथे तुम्ही समजा 0 लिहाल तर तुम्हाला एरर येईल. काय एरर येईल, कारण डिक्शनरीमध्ये इंडेक्स व्हॅल्यूज आपण स्वतः डिफाईन करतो. हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं. कोलनच्या पहिले जे राहते त्याला म्हणतात इंडेक्स व्हॅल्यू, करेक्ट, जे आपण पहिलेच शिकलो. तर इथे कुठेही आपण 0 डिफाईन केलं आहे का, नाही, करेक्ट. आता काय डिफाईन केलं, 1, 2, 3, 4 हे इंडेक्स व्हॅल्यूज आपण डिफाईन केले आहेत. त्यामुळे मी ते 0च्या जागी 1 लिहिणार, कारण फर्स्ट एलिमेंटची इंडेक्स व्हॅल्यू 1 आहे. आता याला मी शिफ्ट एंटर करून रन करणार, तर तुम्ही बघू शकता फर्स्ट एलिमेंटची व्हॅल्यू आपल्याला सक्सेसफुली मिळालेली आहे. ओके. तर डिक्शनरीमधला इंडेक्सिंगचा हा फरक एवढा असतो की इंडेक्स नंबर हे पहिलेपासून डिक्शनरीमध्ये डिफाईन आपण स्वतः करतो. त्यामुळे जो नॉर्मल इंडेक्सची स्केल आहे जी 0पासून चालू होते ती इथे ॲप्लिकेबल नाही होत, जी सेट, टपल आणि लिस्टमध्ये होते. ओके. आणि याच प्रकारे मी पुन्हा एकदा याच डिक्शनरीमधला आपण आता 4 हा आपल्याला आउटपुट पाहिजे आहे, स्ट्रिंग 4. तर मी स्ट्रिंग 4चा जो इंडेक्स नंबर आहे, जो की नॉर्मल 4 आहे, ते इथे लिहून शिफ्ट एंटर करणार. तर सक्सेसफुली आपल्याला आपला आउटपुट नॉर्मल 4 हा मिळालेला आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट इथला कळाला असेल. ओके. सो इंडेक्सिंगसाठी आपण हे करतो. आता मला एक गोष्ट सांगा की समजा हा इंडेक्स थोडा मेश्डअप राहिला, थोडा कॉम्प्लेक्स राहिला डिक्शनरी, जसं एखादा आपण लिहूया, एक डिक्शनरी डिफाईन करूया बी, ज्यामध्ये मी फर्स्ट एलिमेंट लिहितो 1, फर्स्ट एलिमेंट लिहितो फर्स्ट एलिमेंट 1 ज्याची व्हॅल्यू राहील 4, 5. सेकंड ची इंडेक्स व्हॅल्यू 7 लिहितो आणि याची इंडेक्स व्हॅल्यू 9 लिहितो. ओके. थर्ड एलिमेंटची इंडेक्स, आता थर्ड एलिमेंट आपण यावेळेस डिफाईन करताना नॉर्मल इंडेक्स नाही घेऊ, नॉर्मल एलिमेंट नाही घेऊ, इथे लिस्ट टाकू. ओके. आणि लिस्टमध्ये आपण 2 डिक्शनरीचे एलिमेंट घेऊया. ओके. सो इथे मी लिहितो पहिला, याचं नाव इथे देईन, याला एक नंबर 80 देऊन देऊ, आणि इथेच दुसरा अजून एक इंडेक्स व्हॅल्यू देऊन याला 75 देऊन देईन. शिफ्ट एंटर करीन. ओके. एक सेकंड. ओके. इथे एरर असा येतोय. ओके. एक सेकंड. ओके. याला असं डिफाईन करूया. ओके. आता मला एक गोष्ट सांगा,
75 45. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता एकाच इंडेक्स लोकेशनवर अगर आपण 2 व्हॅल्यूज डिफाईन केल्या, भले मग तुम्ही ब्रॅकेट इथे इन्व्हर्टेड इथे तुम्ही कॉमा द्या किंवा ब्लँक स्पेस ठेवून शिफ्ट एंटर करा, आउटपुट तुम्हाला एररमध्येच मिळणार आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण एखादी डिक्शनरी असाइन करतो, ओके, तेव्हा एका इंडेक्स व्हॅल्यूला एकच व्हॅल्यू आपण डिफाईन करू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट ऑफ क्रिएशन आणि इंडेक्सिंग कसे फाइंड करतात हा कळलं असेल. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊया, जो की आहे ॲड, रिमूव्ह अँड चेंजेस इन डिक्शनरी. ओके, सो आपण क्रिएशन बघितलं डिक्शनरीचं, आपण इंडेक्सिंग बघितलं, काय नाही करायला पाहिजे ते पण बघितलं क्रिएशन आणि इंडेक्सिंगमध्ये. आणि आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे ॲडिशन, रिमूव्हल अँड चेंजेस इन डिक्शनरी. ओके, सो आपण सगळ्यात पहिले एखादी प्री डिफाईन डिक्शनरी बनवूया किंवा बनवलेली यूज करूया. जशी ए बनवली होती त्यामुळे आपण ए डिक्शनरी ही प्री डिफाईन झालेली अगोदर यूज करूया. ओके, सो आता मी सगळ्यात पहिले डिक्शनरी आपल्याकडे आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण शिकूया हाऊ टू चेंज आयटम्स इन डिक्शनरी. ओके, आता मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला कोणी म्हटलं की डिक्शनरीचा जो हे आहे, जसं तुम्हाला कोणी म्हटलं की डिक्शनरीचे हे जे व्हॅल्यूज आहेत, ओके, ही व्हॅल्यू झाली किंवा ही व्हॅल्यू झाली, की व्हॅल्यू झाली किंवा नॉर्मल व्हॅल्यू झाली, याला तुम्ही कम्प्लिटली चेंज करा एका दुसऱ्या नंबरसोबत. ओके, याला तुम्ही कम्प्लिटली चेंज करा एका दुसऱ्या नंबरसोबत. त्यावेळेस तुम्ही काय कराल? ओके, त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही तेच कराल जे आपण कन्सेप्ट यूज केलेलं होतं लास्ट टाईम. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण डिक्शनरीचं नाव लिहू, विच इज ए. ओके, त्यानंतर मी स्क्वेअर ब्रॅकेट देईन, लक्षात ठेवा स्क्वेअर ब्रॅकेट देईन, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी त्या याचं नाव लिहिणार आहो जे मला चेंज करायचं आहे. मी ते 4 लिहित आहो. ओके, आणि इक्वल्स टू देऊन मी ते लिहीन ज्याच्यासोबत मला चेंज करायचं आहे, आणि शिफ्ट एंटर करीन आणि परत एकदा डिक्शनरी चेंज करीन. तुम्ही बघू शकता जे आपण रिप्लेस कशाला केलं होतं, रिप्लेस 4ला 12 सोबत केलं होतं, करेक्ट. आणि तुम्ही बघू शकता 4ची जी व्हॅल्यू आहे, ओके, याला मी 12 सोबत रिप्लेस केलेलं आहे. ओके, 4ची जी व्हॅल्यू होती, जी 4 होती, स्ट्रिंग 4 होती, त्याला मी 12 सोबत रिप्लेस केलेलं आहे. ओके, आता मी याला 21 केलं, पुन्हा एकदा शिफ्ट एंटर करतो आणि पुन्हा एकदा आपण चेक करू की आता पुन्हा एकदा तसं झालेलं आहे का. तर तुम्ही बघू शकता सक्सेसफुली इथे 12ला आपण 21मध्ये पुन्हा एकदा चेंज केलेलं आहे. ओके, सो बेसिकली हा कन्सेप्ट असा असतो की आपल्याला जो पण एलिमेंट किंवा व्हॅल्यू चेंज करायची आहे त्याचा इंडेक्स नंबर या ब्रॅकेटमध्ये लिहायचा, जो की मला 4th नंबरचा एलिमेंट चेंज करायचा होता, की त्यामुळे मी याला 4th एलिमेंट जशी इंडेक्स व्हॅल्यू मी 4 डिफाईन केली होती तो ब्रॅकेटमध्ये लिहिला, आणि समोर जे व्हॅल्यूसोबत चेंज करायची आहे त्या व्हॅल्यूचं नाव इथे लिहायचं. मला इंटिजर टाकायचं होतं म्हणजे 21 लिहिलं आहे, आणि त्याला शिफ्ट एंटर करून रन केलं तर आपल्याला आउटपुट इथं मिळालेलं आहे. ओके, याच प्रकारे तुम्ही वेगवेगळे कन्सेप्ट इथे यूज करू शकता, वेगवेगळे टर्म्स इथे डिफाईन करू शकता. जसं एला मी पुन्हा एकदा आता चेंज करूया 3 नंबर जो आहे, या इथे ज्याचा इनपुट स्ट्रिंग 3 आहे, इथे काहीतरी फ्लोट घेऊन पाहूया 8.56, शिफ्ट एंटर, पुन्हा एकदा मी चेक करतो. तर इथे तुम्ही बघू शकता की ए ऑफ 3 हा 8.56 सक्सेसफुली चेंज झालेला आहे, आणि ए ऑफ 3 हा अगोदर स्ट्रिंग 3 होता आणि तो आता सक्सेसफुली 8.56 झालेला आहे. ओके, सो या प्रकारे आपण कोणतेही इंडेक्स व्हॅल्यूज चेंजिंग इंडेक्स व्हॅल्यूज
आपण या फंक्शन थ्रू चेंजिंग आपण इंडेक्स व्हॅल्यूज चेंज करू शकतो. ओके. आणि यामध्ये लक्ष देणेवाली आणि लक्षात ठेवण्यावाली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे लिहितो तो इंडेक्स व्हॅल्यू चं नाव असलं पाहिजे जे कोलनच्या अगोदर राहते, आणि जे पण व्हॅल्यू कोलनच्या नंतर आपल्याला चेंज करायची आहे ते आपल्याला इथे लिहावं लागेल. नवीन व्हॅल्यू जी आपण चेंज करतो ती इक्वल्स टूच्या नंतर लिहितो. हे झालं चेंजिंग डिक्शनरी आयटम्स. ओके. आणि सिमिलरली समजा आता कोणी तुम्हाला म्हटलं की एखादा एलिमेंट तुम्ही ॲड करा. ओके. आता तुम्ही बघू शकता की डिक्शनरी एमध्ये आपल्याकडे 3 एलिमेंट्स आहेत, 4 एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3 आणि 4. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एखादा एलिमेंट ॲड करा जसं इंडेक्स लोकेशन 5 असला पाहिजे आणि ज्याची व्हॅल्यू एक स्ट्रिंग असली पाहिजे जसं नाव जॉब असेल. ओके. सो आता डिफाईन करूया. त्यामध्ये पण आपण सिमिलरली तोच कन्सेप्ट यूज करतो. डिक्शनरीचं नाव लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. आता मला काय ॲड करायचं आहे ते मी स्क्वेअर ब्रॅकेटच्या अंदर लिहिणार. मला एक स्ट्रिंग ॲड करायचं आहे ॲज अ व्हॅल्यू. ओके. जसं मी नाव जॉब लिहीन. ओके. सॉरी, जॉब लिहीन आणि इंडेक्स नंबर आपण जॉब ॲज अ जॉब यूज करूया. ओके. आणि मी इंडेक्स व्हॅल्यू ॲज अ ॲनालिस्ट घेतो. ओके. ॲनालिस्ट ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल कारण आपण असं लिहितो एरर येईल. ओके. स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून मी याला लिहिलं आहे. सो बेसिकली मला एक एलिमेंट ॲड करायचं होतं ज्यामध्ये जसे इंडेक्स नंबर जॉब आपण ॲज अ घेतला आहे की व्हॅल्यू, आणि त्याचं इंडेक्स व्हॅल्यू ॲनालिस्ट घेतलं. आता शिफ्ट एंटर करूया. ओके. आता चेक करून पाहू ॲड झाली की नाही. आता तुम्ही बघू शकता सक्सेसफुली हा एलिमेंट आपण ॲड केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस फंक्शन. ओके. सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळला असेल. आणि आपण नेक्स्ट पुढे जाऊया. तर नेक्स्ट आहे रिमूव्हल. ओके. रिमूव्हल ऑफ एनी पर्टिक्युलर एलिमेंट. रिमूव्हल. ओके. डिक्शनरीमध्ये एखादा एलिमेंट समजा आपल्याला रिमूव्ह करायचा असेल, एखादी की व्हॅल्यू किंवा एखादी व्हॅल्यू रिमूव्ह करायची असेल तर त्यामध्ये आपण जनरली पॉप हा फंक्शन यूज करतो. त्यामध्ये सिम्पली आपण डिक्शनरीचं नाव पहिले लिहू, फुल स्टॉप देऊ, त्यानंतर पॉप हा फंक्शन लिहू आणि ब्रॅकेटमध्ये जो पण व्हॅल्यू आपल्याला डिलीट करायची आहे कम्प्लिटली त्याची इंडेक्स नंबरची व्हॅल्यू लिहू. आता कोणताही आपण घेऊ शकतो. लेट्स से नवीन क्रिएट झालेला घेऊया हा वाला. ओके. आता मला हा डिलीट करायचा आहे तर मी काय करीन, याची जी इंडेक्स की व्हॅल्यू आहे जी की जॉब आहे याला मी या पॉपच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार. इथे काय केलं, सगळ्यात पहिले आपण डिक्शनरीचं नाव लिहिलं, फुल स्टॉप लिहिलं, पॉप हा फंक्शन लिहिला आणि पॉप फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये की व्हॅल्यू जे की आहे जॉबच्या जे कॅपिटल आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कॅपिटल समोर मागे झालं तर एरर येणार. शिफ्ट एंटर. ओके. सो आता तुम्ही बघू शकता आपल्याला आउटपुट ॲडचं ॲनालिस्ट मिळालेलं आहे आणि चेक करून बघूया ए, तर डिक्शनरीमधून हा एलिमेंट डिलीट झालेला आहे. ओके. सो विथ द हेल्प ऑफ पॉप फंक्शन आपण एखादा एलिमेंट रिमूव्ह करू शकतो. त्याच प्रकारे आपण दुसरे की व्हॅल्यूज किंवा दुसरे इंडेक्स व्हॅल्यूज पण लिहून आपण कोणताही एलिमेंट डिक्शनरीमधला परमनंटली डिलीट करू शकतो. ओके. आणि नेक्स्ट आहे क्लिअर. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. क्लिअरसाठी आपण जो फंक्शन यूज करतो, बेसिकली आपण डिक्शनरीचं नाव लिहू, कॅपिटल ए, फुल स्टॉप, क्लिअर फंक्शन लिहीन आणि ब्रॅकेट ब्लँक देईन, शिफ्ट एंटर करीन. आता चेक करून बघेन क्लिअर झालं की नाही. बघू शकता सक्सेसफुली क्लिअर झालेलं आहे. ओके. हा झाला क्लिअर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो की आपण जे 4 डेटा स्ट्रक्चर शिकलेत या मागच्या 2 व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये शिकत आहोत, इथले 80% फंक्शन्स हे सिमिलर आहेत. 80%. जसं आता हा क्लिअरचा फंक्शन झाला, आता जो मी डिलीटचा फंक्शन सांगेन, आणि मॅक्झिमम इंडेक्सिंगचे जे फंक्शन्स आहेत किंवा चेंजिंगचे जे फंक्शन्स आहेत, क्रिएशनचे जे कन्सेप्ट आहेत, हे 80% सिमिलर आहेत. फक्त डिफरन्स एवढा आहे की त्यांचे जे ब्रॅकेट कोणामध्ये कर्ली यूज होतो, कोणामध्ये स्क्वेअर यूज होतो, कोणामध्ये नॉर्मल यूज होतो, कोणामध्ये कर्लीच्या अंदर कोलनमध्ये आपण व्हॅल्यूज टाकतो जे डिक्शनरी एक आहे.
ऑलमोस्ट बाकीचे सिमिलरच असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस एका सिंगल टॉपिकवर लक्ष देऊन बघणे आणि स्वतः जेव्हा आपण अभ्यास करतो, ॲनालाइज करतो, त्यावेळेस हे चारही कन्सेप्ट वेगवेगळे ठेवून त्याचे प्रॉपर डिफरन्स काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. कंटिन्युअसली फ्लोमध्ये शिकणे, प्रत्येक एलिमेंट वेगळा शिकणे, प्रत्येक टॉपिक वेगळा शिकणे, याच्याने आपल्याला खूप कन्फ्युजन होईल डेटा सायन्सच्या पायथनमध्ये. त्यामुळे आपण प्रत्येक कन्सेप्ट हा दुसऱ्याला कसा कोरिलेट होतो तसं अगर याच्याने शिकलं तर ते इझिली आपल्याला शिकता येईल. ओके. सो आता आपण बघितलं होतं की क्लिअर कसं करायचं. बेसिकली डिक्शनरीचं नाव लिहून फुल स्टॉप लिहून क्लिअर नॉर्मल यूज करू शकतो. आणि हाऊ टू डिलीट, आय होप हा तर सगळ्यांमध्ये युनिव्हर्सल फंक्शनसारखं आहे, DEL. आणि जे पण आपल्याला डिलीट करायचं आहे, डिक्शनरी डिलीट करायचं आहे, ए नावाची DEL, डिक्शनरीचं नाव लिहून शिफ्ट एंटर. पुन्हा एकदा चेक करून बघूया डिलीट झालं की नाही. ए बघू शकता डिलीट झालेलं आहे कारण ए डिफाईन नाही आहे. ओके. सो हे जे काही गोष्टी होत्या, डिक्शनरीचा हा एक कन्सेप्ट होता जे आपण इथे शिकलेला आहोत. याला एकदा आपण समराईज करून घेऊ. ओके. सो फर्स्ट जे आपण शिकलो, डिक्शनरी जी काय राहते ते बघितलं आपण की हे म्युटेबल डेटा टाईप राहते. त्यामध्ये की व्हॅल्यूज आणि व्हॅल्यू पेअर हे लिहून आपण त्याला डिफाईन करतो आणि हे जनरली कोलनमध्ये यूज केले जातात, कोलनमध्ये लिहिले जातात. ओके. तेव्हाच हे डिफाईन डिक्शनरी बनेल. आणि डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड असतात जे जनरली सेटमध्ये नसतात पण डिक्शनरीमध्ये आपण यूज करू शकतो. यामध्ये आपण ब्लँक डिक्शनरी कसं क्रिएट करायचं ते बघितलं. त्यानंतर आपण नॉर्मल डिक्शनरीज ज्यामध्ये आपण इंटिजर यूज केलं होतं, ज्यामध्ये आपण इंटिजर यूज केलं होतं आणि फ्लोट यूज केलं. ओके. आणि स्ट्रिंग यूज केलं. हे वेगवेगळे कन्सेप्ट आपण यूज करून इथे एक मिक्स डिक्शनरी कसं बनवायचं ते सगळं बघितलं होतं. सेपरेट शिकण्यापेक्षा आपण एकसोबत मिक्स डिक्शनरी डायरेक्टली शिकले. ओके. आणि खाली आपण प्रत्येक डिक्शनरीला डिफाईन कसं करायचं ते शिकलो, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिले कीज डिफाईन कशा करायच्या, म्हणजे आपल्या बनवलेल्या डिक्शनरीमधले सेपरेट व्हॅल्यूज कसे काढायचे फंक्शन थ्रू ते इथे बघितले. व्हॅल्यूज कसे काढायचे डिक्शनरीमधनं ते इथे बघितलं. आयटम सेपरेट कसे काढायचे ते इथे बघितले. आणि खाली इंडेक्सिंगमध्ये आपण डिक्शनरीचे इंडेक्सिंग कसं करतो ते शिकलो, ज्यामध्ये आपण हे बघितलं की इंडेक्सिंगमध्ये डिक्शनरीमध्ये स्पेशली आपण इंडेक्स नंबर न लिहिता त्या व्हॅल्यूला जे डिफाईन आपण केलं होतं इंडेक्स एलिमेंटला जे आपण व्हॅल्यू डिफाईन केली होती ती व्हॅल्यू आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो. सिमिलरली रिस्पेक्टिव्ह आपण लिहून आउटपुट आपला काढू शकतो. ओके. खाली आपण रिमूव्हल आणि चेंजेसबद्दल बघितलं होतं डिक्शनरीचे, ज्यामध्ये आपण व्हॅल्यूज कसे चेंज करायचे. ओके. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की डिक्शनरीचा जो नाव असेल, इंडेक्स नाव असेल, तो इंडेक्स नाव आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, ज्या प्रकारे आपण 4ला 21 सोबत इथे रिप्लेस केलं होतं. ओके. आणि आपलं जो आउटपुट बघू शकता 4ला 21 सोबत सक्सेसफुली रिप्लेस केलं. खाली आपण सिमिलरली एका नंबरला फ्लोटसोबत रिप्लेस केलं होतं इथे. ओके. हे झालं रिप्लेसचं. आता ॲड कसं करायचं, त्यामध्ये आपण इथे एक एलिमेंट ॲड केला होता, जॉब इक्वल्स टू ॲनालिस्ट असा एलिमेंट ॲड केला होता. त्यामध्ये आपण ज्यामध्ये ह्या लिस्टमध्ये ॲड करायचं तसं नाव लिहिलं, आपण ए लिहिलं. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंडेक्सचं नाव लिहिलं, जो इंडेक्सचा नाव येईल आपल्या एलिमेंटचा, जो की जॉब होता, आणि इक्वल्स टू त्या इंडेक्सच्या नावाची व्हॅल्यू जो की ॲनालिस्ट होती. आणि या प्रकारे आपण जॉब ॲनालिस्ट हा कन्सेप्ट, हा एलिमेंट इथे सक्सेसफुली ॲड केला. ओके. खाली आपण रिमूव्हलबद्दल बघितलं होतं. आणि रिमूव्हलमध्ये जसं a.pop जॉब हा फंक्शन आपल्याला जो आपण आता ॲड केलेलं होतं त्याला रिमूव्ह कसं करायचं किंवा रिस्पेक्टिव्ह कसं रिमूव्ह करायचं ते आपण बघितलं होतं. यामध्ये आपण जॉब रिमूव्ह केलं होतं, जॉब कोलन ॲनालिस्ट. ओके. आणि यामध्ये मी सिम्पली डिक्शनरीचं नाव लिहिलं, फुल स्टॉप देऊन पॉप लिहिलं आणि अंदर डिक्शनरीची इंडेक्स व्हॅल्यू लिहिली आणि सक्सेसफुली पूर्ण इंडेक्सचा एलिमेंट, पूर्ण डिक्शनरीचा हा एलिमेंट इथे डिलीट झालेला होता. ओके. त्यानंतर आपण डिक्शनरी क्लिअर कसं करायचं, कम्प्लीट डिलीट न करता क्लिअर कसं करायचं ते इथे शिकलो, ज्यामध्ये डिक्शनरीचं नाव फुल स्टॉप आणि क्लिअर
ब्लँक ब्रॅकेटसोबत लिहून आपण हे क्लिअर कसं केलं शिकलो होतं. आणि खाली सगळ्यात मध्ये लास्टमध्ये आपण डिलीट हाऊ टू डिलीट अ डिक्शनरी हे बघितलं होतं. ओके, सो मी इथे आय होप तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे हे 4 टाईप्स कळले असतील आणि मी इथे व्हिडिओ एंड करणार आहे. आणि त्या अगोदर मी एक सांगू इच्छितो की बेसिकली आपण जे इसेन्शियल्स शिकत होतो पायथनमधले इसेन्शियल्स, ते इथे जे बेसिक इसेन्शियल्स आहेत हे सक्सेसफुली कंप्लीट झालेले आहेत, शिकवून झालेले आहेत टोटल 9 व्हिडिओजमध्ये. आणि तुम्हाला कोणताही इथे इश्यूज असतील ओके, ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काही आहे, तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पण चेक करू शकता. आणि आता आपण नेक्स्ट टॉपिक ला सुरुवात करूया. पण मी इथे सांगू इच्छितो की जे इसेन्शियल्स होते, जे बेसिक्स होते, जे आपण म्हणू शकतो रूट्स होते पायथनचे, ते इथे या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेले आहेत. एखादा काही टॉपिक वगैरे सुटला असेल, तुम्हाला वाटत असेल की तो झाला पाहिजे, तर ते तुम्ही मला कळवा, मी पुन्हा एकदा तो कन्सेप्ट कवर करीन. पण मोस्टली ऑलमोस्ट एव्हरी इसेन्शियल, एव्हरी रूट, एव्हरी पायथा जो आपण म्हणतो झाडाचा पायथा, मूळ पायथा, ते बेसिकली कवर झालेलं आहे. ओके, ते पण स्क्रॅचपासनं. सो टिल देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, सो थँक्यू.